डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। सुरुवातच एका आंतरराष्ट्रीय घडामोडीने आणि मोठ्या बातमीने करतोय। हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प डिनरला उपस्थित होते। वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। हॉटेलमध्ये पत्रकारांच्या डिनरसाठी ट्रम्प गेलेले होते आणि त्यावेळी गोळीबार झालाय। हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्या समोर गोळीबार झाला। डोनाल्ड ट्रम्प हे ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते तिथे गोळीबार झालेला आहे। हॉटेलमध्ये डिनर करता डोनाल्ड ट्रम्प गेलेले होते, तिथे गोळीबार झाला। या गोळीबार करणाऱ्यांना कंठस्नात घालण्यात यश आलेलं आहे। मात्र हे हल्लेखोर कोण होते, गोळीबार करणारे कोण होते हे अजून समोर आलेलं नाही। मोठी घटना आहे। पत्रकारांसाठी डिनर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि तिथेच ट्रम्प पोहोचले। ज्यावेळी ट्रम्प पोहोचले त्यानंतर गोळीबार झालेला आहे। कुठल्याही जीवितहानीची अजून तरी माहिती समोर आलेली नाही। मात्र ताजी बातमी समोर येते ती हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झालाय आणि तोही गोळीबार ट्रम्प यांच्या समोरच झालेला आहे। वॉशिंग्टनच्या हिल्टन मधली ही धक्कादायक घटना। व्यवसायामध्ये भरभराटीचं अमीष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केलेली आहे। व्यवसायामध्ये भरभराट आणून देतो असं अमीष दाखवून एका व्यक्तीला 50,000 रुपयांचा गंडा त्यानं घातला। या मनोहर मामाचं बिंग त्यानंतर फुटलेलं आहे, उकललेलं आहे। या भोंदूच्या दर्शनाकरता भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागायचे। दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथे बड्या राजकीय नेत्यांपासून ते अगदी व्हीव्हीआयपी लोकांपर्यंत सगळ्यांचीच गर्दी असायची। भोंदू मनोहर मामा भोसले यानं घोटी इथं तब्बल 27 एकरमध्ये स्वतःचं एक आलिशान साम्राज्य उभं केलेलं आहे। एखाद्या आलिशान रिसॉर्टलाही लाजवेल असा हा आश्रम प्रत्यक्षात भोंदूगिरीचं केंद्र बनलेला होता। दरम्यान या भोंदू मनोहर भोसलेची मोडस ऑपरेंडी काय होती ते बघणार आहोत। आपण संत बाळूमामांचे अवतार असल्याची बतावणी तो करायचा। कॅन्सर बरा करण्याचा दावा हा करत होता। बाभळीचा पाला, साखर, भंडारा तो विकायचा। अमावस्या पौर्णिमेला लोकांचं भविष्य सांगायचा। आश्रमात महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणात यापूर्वीही त्याला अटक झालेली आहे। अटकेनंतर उंदर गावातला मठ बंद करण्यात आला। घोटीत पुन्हा नवा आश्रम सुरू करण्यात आलाय। मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते। त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचं कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे। मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे, आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून। तुमच्या आईवडिलांच्या कुंडलीमध्ये मृत्यूयोग असल्याचं सांगून भोंदू अशोक खरातनं 8,76,00,000 रुपये लुटल्याची तक्रार त्याच्याच शिवनिका संस्थेवर विश्वस्त असलेल्या CA ललित पोफळेनं केलेली आहे। भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। त्याचसोबत त्याच्या विरोधात तक्रारींची संख्याही वाढतीये। आता खरात विरोधात 19वा गुन्हा दाखल झालाय। त्याच्याच जवळच्या मानल्या जाणाऱ्या ललित पोफळेंनी तक्रार केलेली आहे। खरातनं भीती दाखवून आपल्याला शिवनिका संस्थेवर विश्वस्त बनवून घेतलं, पण आपण त्या संस्थेचं कुठलंही कामकाज केलं नाही किंवा त्याचा CA ही आपण नव्हतो असं ललित पोफळेंनी तक्रारीत म्हटलेलं आहे। त्याचसोबत खरातनं आपल्याकडून वारंवार अघोरी पूजा विधी करता करोडो रुपये उकळले अशी तक्रारही त्यांनी केली आहे।
दरम्यान ललित पोफळेंनी तक्रारीमध्ये काय म्हटलंय ते बघणार आहोत. ललित पोफळेंनी खरात विरोधात तक्रार केलेली आहे. खरातनं 8,76,00,000चा गंडा घातला. आई वडिलांच्या कुंडलीमध्ये मृत्यूयोग अटळ सांगितलाय. मृत्यूयोग टाळण्याकरता अघोरी उपाय माझ्याकडून करून घेतले असं ललित पोफळेचं म्हणणं आहे. विविध पूजाविधी करण्याकरता कोट्यवधी रुपये उकळले. तंत्र मंत्राच्या नावाखाली बनावट नाग दाखवून माझीही फसवणूक केली. भीती दाखवून घाबरवून ईशान्येश्वराचं विश्वस्त बनवलं. खरातवर संशय आल्यानं खासगीमध्ये त्याची चौकशी करण्यात आली. खरातच्या फार्म हाऊसवर आचारी पाठवला. आचार्याकडून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. फार्म हाऊसवरचा सीसीटीव्ही बंद ठेवायला सांगण्यात आलं आणि या फार्म हाऊसवर खरातची अय्याशी सुरू होती. फार्म हाऊसवर मद्यसेवन व्हायचं आणि महिलांसोबत अश्लील चाळेही व्हायचे. आता आपण बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांच्या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण गेल्या 2 दिवसांपासून आम्हाला पोलिसांचा वाईट अनुभव येतोय. राजारामपुरी पोलिसांनी आमची फसवणूक केलेली आहे. दखलपात्र गुन्हा दाखल करतो असं सांगितलं, पण वेगवेगळी कारणं सांगून आम्हाला फसवलं असा आरोप प्रकाशक प्रशांत अंबी यांनी केलाय. आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योग्य समज देतील असं ते म्हणाले. तसंच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर थेट 40 वर्षांनी असा वाद निर्माण करणं किती योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजीही नोंदवली. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी हिंदू राष्ट्र समितीनं केली. या पुस्तकामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदू राष्ट्र समितीकडून करण्यात आलाय. तर या पुस्तकात इतिहासाची मोडतोड केल्यानं पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या बुलडाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं पुस्तकांचं जाहीर वाचन केलं. यावेळी वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते. पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आलं. वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांकडून सामूहिक वाचन करण्यात आलं. पुण्यातील गलाकार कट्टा इथं हे सामूहिक वाचन पार पडलं असून कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बागेश्वर बाबा यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. इतिहासात असा कुठलाही दाखला पाहायला मिळत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. महापुरुषांबाबत अनेक लोककथा आहेत, मात्र आपण शिकलेल्या इतिहासात असा कोणताही दाखला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बागेश्वर बाबांवर कडक शब्दात ताशेरे ओढले. मिटकरींनी बागेश्वर बाबाचा उल्लेख विदूषकी पात्र असा केलाय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. शास्त्री यांचं विधान म्हणजे महाराजांचा जाज्वल्य इतिहास झाकून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. चुकीच्या माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. बुलडाण्याच्या मोताळा इथं आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं. गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. कुणीही महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यास त्याला ठोस उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मुंबईतील शिवसेना बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र नात्यांमधील लग्न समारंभामुळे
उपस्थित राहू शकलो नाही असं जाधव यांनी स्पष्ट केलं. त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पोस्टरवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला हाणला. मुख्यमंत्री होण्याकरता संख्याबळ गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील असं त्यांनी सांगितलं.